मायक्रोफोन वरती लगेच. तर नेक्स्ट इनिंग आपण पाहतोय, येणारी इनिंगला आपण आमंत्रित करूया संदीपजी बोराडे सर यांना. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय धनवी 11 तलवड्याने त्याच्या विरोधात मालेवाडी टीम जरूर आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. सिली ऑफ रिजन मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे. दरम्यान आपण पाहतोय अगदी शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय मिलिंद विर्ले यांच्या मंचाच्या ठिकाणी आगमन झाले. मनस्वी आपलं या ठिकाणी स्वागत आणि आभार सुद्धा. अगदी दिलेला शब्द जरूर त्यांनी पाळला. तर अगदी त्यांनी सांगितलं होतं की पहिली मॅच विजयी झाल्याच्या नंतर आम्ही दुसऱ्या मॅचसाठी मैदानावरती जरूर उपस्थित राहू आणि तसंच प्रकार सध्या या ठिकाणी पाहायला मिळाले. अर्थातच मिलिंद विर्ले बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपण ताजा करणार आहोत. दरम्यान जाऊया मॅचकडे. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अजय आणि त्याच्या समवेत संदीप अर्थातच अप्पा आजारी आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय ही जोडी मैदानात सातत्यपूर्ण पाहायला मिळाली, परंतु पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी परतावं लागते. अक्षय या बॅटरला झटका क्रमांक 1 आहे. अगदी विवेकची गोलंदाजी सर्रासपणे या मैदानात मात्र दावेदारी जरूर सांगत होती, परंतु अगदी मिलिंद विर्ले आमच्या समवेत जोडले गेलेत. कोण विसरेल तो 10 वर्षांपूर्वींचा इतिहास, जो तलवडेच्या मैदानावरती नेरल परिसरात क्रिकेटची रजनी जर कोणी आयोजित केली असेल तर तो पहिला मान जाईल तो मिलिंद विर्ले यांना. अगदी जय विरुणे या जोडीने मात्र सजवलेली ती स्पर्धा आहे दिमागदार. आणि शेवटचा सामना मी अनुभवला होता पारगाव वर्सेस चांदई टीम. अर्थातच तब्बल मला आजही आठवते आतिश कोलंबेची ओपनिंग त्या मॅच मध्ये झाली. त्यानंतर आपण पाहत होतो वैभव, बरेचशी खेळाडू होती जे चांदईचे हिरे त्यावेळी चमकताना जरूर दिसले होते. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. बॉल जाईल तो मात्र डिमिड विकेट रिजन. क्षेत्ररक्षकाची चुकी पत्त्यावर पडते बॅटरच्या. इथे येतोय दणदणीत चौकार. तिने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली ते अद्याप पर्यंत 6 आकड्यावरती. 4 बॉलचा तरार संपलाय. पहिल्या 2 बॉलवरती विवेकने आपली दिलखुश अदाकारी अर्थातच खुमारी दाखवली होती. मैदानात 2 धावा खर्च केल्या, परंतु तिसऱ्याच बॉलवरती अक्षय या बॅटरला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पडलं. झटका दिला होता त्याने धनवी 11 तलवडे टीमला. धनवी अर्थातच मी तर म्हणेल मिलिंद विर्ले यांच्या सुकन्याचं ते नाव आहे. चांगला बॉल सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी सध्या मैदानात पाहायला मिळतीये. अफलातून गोलंदाजी आहे, कारण विवेकने अद्यापर्यंत या मैदानावरती बराचसा अनुभव साध्य केलेला आहे. बऱ्याचशा स्पर्धा जितक्या टुर्नामेंट झाल्या असतील त्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये यावेळी मालेवाडी टीम आपला सहभाग नोंदवताना जरूर दिसली होती. परंतु यावेळी आता गुरु आणि त्याच्या समवेत अप्पा आजारे अनुभवी क्रिकेटपटू आहेत, परंतु सध्या नौका गोलंदाज जो मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगला फटका सजलाय सरळ, परंतु फर्स्ट स्लिपचा खेळाडू चुकी करताना जरूर दिसला आणि बॉल जाईल थर्डमॅन रिजन. येतील त्या दणदणी 4 धावा. छान गुरु, कम ऑन.
बरोबर आहे तुमचं. म्हटलं जातं ना, होती रमा म्हणून घडला भीमा. हीच गणित आपल्याला सध्या आपण पाहतोय. तुमच्या डीजेच्या माध्यमातून एकदम सुंदर ध्वनी लहरी सध्या प्रसारित केल्यात, त्यामुळे तुमचं सुद्धा कौतुक करेल. अगदी आपण पाहतोय इथे षटक क्रमांक 1 आलाय समाप्ती पथावरती आणि पहिल्या षटकाच्या अंती टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र 10 समीकरण पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे नक्कीच इथे विचार करायला भाग पाडलं जात आहे. सध्या विचार करतोय की या मॅच मध्ये फार मोठी रोमांचकारी पद्धती पाहायला मिळेल. चला जरा स्पीडअप करा, डोंट वेस्ट टाइम. वारंवार विनंती आपणासाठी, कारण अद्यापर्यंत तुम्ही पाहायला गेला तर अगदी 2:45 झालेत. अजूनही मॅच धरून आपल्याला 4 मॅचेस बाकी आहेत. हा चांगला फटका आकलीचा बुद्धीचा संपूर्णपणे वापर. मी म्हटलं होतं मगाशीच की अगदी अनुभवी खेळाडू आहेत दोघे. संदीप हजारे अगदी या नेरळ परिसरात नव्हे तर कर्जतच्या पटलावरती शोभून दिसणार आहे नाव, अर्थातच अप्पा हजारे. अर्थात होतं कधी कधी काही गोष्टी घडतात त्या, परंतु काही गोष्टींवरती क्या बात आहे. इथे आलाय कणकणीत चौकार आलाय सर मिलिंद सर. इथे प्रत्येक षटकाराला 500 रुपये मिलिंद दादा विरले यांच्याकडून. फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इथे आलाय वाईट. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धाव फलकावरती. इथे येतील 15 धावा. थोडं गणित बिघडत आहे कारण म्हणायला गेलं तर आता गोलंदाजाचं, कारण एकीकडे आपण पाहिलं तर विवेक, परंतु आता ज्ञानेश्वर बोराडे सध्या गोलंदाजी मार्कवर. गुडलाई स्पॉट वरती बॉल होता, फक्त दिशा दिले आणि इथे येतील मिलिंददादा विर्लेंचे पहिले 500. यावेळी जर विचार करायला गेला तर नक्कीच आपण पाहतोय ना की या ठिकाणी अप्पा हजारेच्या बॅटमधून आलाय खणखणीत षटकार. चौकाराच्या नंतर वाईटच्या नंतर षटकार. थोडा प्रेशर मध्ये ज्ञानेश्वर पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. अगदी अप्पा हजारेचा विचार करायला गेला तर थोडस अगदी अनुभवी खेळाडू, सातत्यपूर्ण आपण म्हणत असतो की तलवडीच्या क्रिकेटला जिवंत ठेवणारा या व्यक्तिमत्व आहे. बऱ्याचशा अंशी थोडासा कुठेतरी 1-2 वर्षामध्ये थोडं डलमाली टीम जरूर पाहायला मिळत होती, परंतु आता पुन्हा एकदा चांगलं या सीझनमध्ये गत वर्षापासून एक चांगलं कमबॅक त्याचं पाहायला मिळालं आहे. अप्पा हजारे का मी अनुभवी आहे, का माझा इतका क्रिकेट बहरलेला आहे, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळतं आहे. मालेवाडी टीम पहिल्या षटकात मी तर म्हणेल धावा, खरं म्हणायला गेलं तर जरी 10 आल्या तरी मी म्हणेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात तलवडे टीमच्या धावफलकावरती या धावा कमतरतेत पाहायला मिळाल्या. परंतु यावेळी आता ज्ञानेश्वरला फटकेबाजी जरूर होतीये. सुपला शॉट खेळायचं होतं. सुपला म्हटल्यावरती ना खरं म्हणायला गेलं तर स्कूपचा फटका असतो, परंतु हा डायलॉग योगेश वाघ यांच्या आवाजातच तितकं सिद्ध होतं. सातत्यपूर्ण एका ठिकाणी योगेश वाघला कॉमेंट्रीसाठी आमंत्रित केलं आणि प्रेक्षकांची एकच इच्छा की हा डायलॉग मारा, हा डायलॉग मारा. तेव्हा सुपला योगेश वाघने त्याच्यावरती उत्तर दिलं असतं की सुपला शॉट खेचला तर तो डायलॉग येईल, सुपला शॉटच कोण मारत नाही, हा प्रकार ते जाणला गेला. परंतु इथे अप्पा हजारे गॅप सिलेक्शन करतायत, परंतु डीप मिड विकेटचा खेळाडू बॉल खाली येईल डीप एक्स्ट्राचा आणि त्यानंतर मात्र इथे एक धाव जरूर कंप्लीट होईल. या एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 26 या आकड्यावरती.
2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते ती 26 या आकड्यावरती. शॉर्ट टर्म क्रिकेटला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली आहे, कारण 5 षटकांवरून सेकंड फेरीला सुरुवात होते. सेकंड राऊंड 4th ओव्हरचा जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, सांघिक कुठ्यात तिसरं षटक कल्पेश. इथे मात्र आलाय वाईट. वाईटच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आहे. एक्स्ट्राची धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. थोडस अगदी दबाव तंत्र क्रिएट झालंय. पहिल्या षटकात धावा आल्याच्यानंतर दुसऱ्या षटकात ज्ञानेश्वरने अतिरिक्त धावा बहाल केल्यात. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न, राईट हँड ब्लॉक काल. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. अगदी यॉर्कर लाईन बुंद्यात फेकला होता, जरूर मी तर म्हणेल एस्टनच्या बाहेर होता, शरीरापासून थोडा दूर ठेवला होता. अन्यथा जर अचूक टप्पा असता तर डेफिनेटली त्रिफल चित पाहायला मिळालं असतं. सेम कंडिशन सध्या पाहायला मिळतीये. खरं तर म्हणायला गेलं तर अप्पा हजारेंना उडवायचं आहे हेलिकॉप्टर, परंतु सध्या त्याच्यासाठी टेकअप घेणं फार गरजेचं आहे. टेकअप जर व्यवस्थित आला नाही तर लँड शिस्तीत होत नाही. हा क्रिकेटचा सगळ्यात मोठा नियम आहे. आणि तसंच प्रकारे ते अप्पा हजारे सध्या मिस टाइम स्ट्रोक खेळताना दिसून येत आहेत. चांगला बॉल. यावेळी मात्र गुड लाईन ताताळली, अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी. कल्पेश मात्र यावेळी कमबॅक जरूर करतोय. पहिला बॉल जरूर डॉट आला, वाईड आला होता. तदनंतर थोडंसं प्रेशर क्रिएट होत असताना या मॅचला तो युटर्न देण्याचा प्रयत्न जरूर करतोय. फटका सजवलाय अप्पाने. अप्पाला सुद्धा जाणून आलंय की सध्या कल्पेश हा गोलंदाज थोडी डोकेदुखी ठरतोय ना. अशा परिस्थितीत थोडं स्ट्राईक रोटेट होणं हे संघासाठी तितकं फायदेशीर ठरेल. सेन्सिबल क्रिकेट मैदानात आता इतकं शांत क्रिकेट पाहायला मिळते, कारण वाजले तर आता जवळजवळ 3 वाजायची वेळ आली आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही पाहू शकता की टाचणी पडेल तितका आवाज मैदानात जरूर तुमच्या कानापर्यंत पोहोचेल. पुलर लाईन सध्या गुरुने केली होती थोडीशी चुकी मी म्हणेल, कारण या पुलर लेंथ वरती मोठा फटका अर्जित करत असताना थोडा स्पीड बॉलला जरूर आलाय. आउटफील्ड पास झाली, नाहीतर हा बॉल षटकारात कन्वर्ट होणं अपेक्षित होतं, जिथे आलाय चौकार. कम ऑन डीजे. नेक्स्ट बॉल. चांगला बॉल. गुड लेंथ 7 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू कल्पेश आपण पाहतोय, ज्याने गोलंदाजी करत असताना 7च धावा मला वाटते खर्च केल्यात. सहा धावा या ठिकाणी मला वाटते खर्च केल्यात. आणि या 6 धावींच्या मदतीने टोटल मात्र 3 षटकांच्या अंती जाऊन पोहोचले आहे 32 या आकड्यावरती.
तीन षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकात आल्या 10, द्वितीय षटकात आल्या 16. तदनंतर आपण पाहतोय फक्त 6 धावा या गोलंदाजाने मैदानावरती खर्च केल्यात. केवळ मगाशी 7 नंबरची जर्सी होती, आता या ठिकाणी 07 ची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज महेश. दोघांच्या थोडीशी भांडणं जरूर झाली असतील जर्सी क्रमांकावरून. त्याने 7 टाकला, याने 07 केलं. फलंदाजी नजाकत होती. यावेळी मात्र परतीचा प्रवास करायला लागेल अप्पा हजारेला. अगदी क्रॉसिंग सुद्धा झाली नाहीये, लक्ष दिलं नाही अप्पा हजारेने सध्या या बॅटिंग लाईन कडे. आणि इथे मात्र संदीपला परतीचा प्रवास करावा लागतोय. अगदी मी तर म्हणेल षटकार आला होता, चौकार आला होता, एक चांगली बॅटिंग लाईन मैदानात आणत होती, परंतु परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. यावेळी मात्र अतिघाई संकटात जाई हा प्रकार पाहायला मिळाला. दरम्यान दुसऱ्या विकेटचं पतन टोटल मात्र तिथे स्थिरावली आहे. या विकेटसाठी संतोष माळी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सामना संपल्यानंतर गोलंदाज ते आपण कलेक्ट करायचंय. महेश आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती त्याने धक्का दिलाय रनआउटच्या स्वरूपात. थोडीशी चुकी झाली अप्पा हजारेंच्या मैदानात, परंतु ती चुकी सध्या गोलंदाजाच्या पत्त्यावर आहे. शॉर्ट पिच बॉल ट्रॅक केलं होतं, कर म्हणायला केलं तर बॉल फिकल्याच्या नंतर पिचिंग झाली. थोडा अतिरिक्त बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला. गुरुनाथला गोलंदाजी करत असताना थोडं काही समजलं नाहीये, पण बॉल थोडा बाउन्स केल्याच्या नंतर यशस्वीरित्या लँड करताना जरूर दिसलाय. त्यामुळे पंचांनी कोणताही इशारा जरूर या बॉलवरती केला नाही. पंचांना सुद्धा माहिती आहे ही सध्या क्रिकेट काय चाललंय. चांगला फटका परंतु इथे बसलाय गुरुनाथला झटका. खरं म्हणायला गेलं तर आप्पाला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पडलं होतं, गुरुनाथ नाहीये, परंतु इथे फलंदाज परीश बाद होत आहेत. माफी असावी. याही विकेटला 500 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय संतोष माळी यांच्याकडून आलंय. एक धाव कंप्लीट होती आणि एका धावेच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकली आहे 33 या आकड्यावरती. 3 बॉलमध्ये एकही धाव महेशच्या गोलंदाजाने दिली नव्हती, कारण 3 षटकांच्या अंती 32 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. धावसंख्येचा आलेख दुसऱ्या षटकाला चढता जरूर पाहायला मिळाला, परंतु तिसऱ्या षटकामध्ये हा धाव फलकाचा आलेख उतरता पाहायला मिळाला आहे. इथे 4 धावा येतील. 4 धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली 37 या आकड्यावरती. 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग.
चांगला बॉल अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत मालेवाडी टीम कडून दुसरं षटक थोडं निराशाजनक जरूर आलं रनआउटच्या स्वरूपात याही बॅटरला परतावं लागेल इनिंग ब्रेक जरूर पाहतोय इनिंग ब्रेकच्या अंती धावसंख्येचा एक नमुना पाहूयात जाऊन पोहोचले ती मात्र धनबी 11 तलवडे टीम अद्यापपर्यंत या ठिकाणी 37 आकड्यावरती विजयासाठी 38 धावसंख्येची गरज आहे तत्पूर्वी जाऊया माळेगाव टीम आणि त्यांच्या विरोधात आज मानगाव टीम मालेगाव टीम आणि वासरे कोंडा मानगाव टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या चला टॉस केलं जाईल या ठिकाणी चला बॅटर आपण मैदानात रवाना व्हायचे मानगाव संघाचे कॅप्टन कैलास प्लीज आपला कॅप्टन पाठवा आणि डीजे मास्टर भैया आपके लिए डीजे मास्टर डीजे तांडेल चला होऊ द्या एक कव्वाली आनंद शिंदे यांची शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय मिलिंददादा बिर्ले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केलं जाईल एकीकडे आपण पाहतोय अगदी जानुमान मानगाव आणि त्याच्या विरोधात कालभैरव मालेगाव टॉस जिंकलाय तो यावेळी टॉस जिंकलाय तो मात्र मानगाव टीमने आणि निर्णय घेतलाय टॉस जिंकलाय मानगाव टीम आणि फिल्डिंग स्वीकारली 4 षटकांची ही मॅच तुमच्या भेटीला जरुरी येईल दोन्ही टीम आपण बी रेडी
तर आपण पाहतोय तर मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली. जय हनुमान मालेवाडी संघ पाहतोय मॅच आपण पाहतोय. या दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. तीन चेंडू आणि आपण पाहतोय 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. राजेशच्या बॅटमधून तो षटकार पाहिला गेला. तो फुल लाईन चेंडू राजेश सोडत नसतो. त्याच्या बॅटमधून नेहमीच अग्रेसर फटकेबाजी आपण पाहिले गेले. आजही पाहतो या ठिकाणी चांगला फटका त्याच्या माध्यमातून पाहिला गेला. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने. इथे वाईट चेंडू पंचाने 2 हात केले समांतर. धावसंख्या जोडली जाईल ती अवांतर. वारंवार भेटायला जाऊ नका मित्रांनो. पंच त्यांना ताकीद द्या प्रत्येक चेंडूला भेटायला जाऊन देऊ नका. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाज. इथे इनसाइड एसटीच्या पाठीमागे आपण पाहतो राजेश विरले कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. कॅप्टन कुल त्या ठिकाणी आपली कॅप्टन इनिंग चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करत असताना राजेशच्या पारीचा होतो अंत. झटका क्रमांक 1 या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो विकेटचं पतन आपण पाहिलं गेलं. नवीन फलंदाज प्रिन्स नावाचा टी शर्ट परिधान केलेला कल्पेश आपण पाहतोय. कल्पेश स्ट्राईकला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पंचाच्या डाव्या साईडने आपण पाहतोय. इथे सुरेख फटका. चेंडू उचलला फेकला वाईड लॉंग ऑन. काऊ कॉर्नर रिझर्व मधून आपण पाहिलं क्षेत्ररक्षक जरूर होता. तो जोपर्यंत येणार तोपर्यंत चेंडू आउट ऑफ पार. बिग हिट 7 धावेसाठी आपण पाहतोय. षटकार आलाय. या षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो 15 या आकड्यावरती. तयार आपण पाहतोय गोलंदाज. इथं पाहतो ओरपी चेंडू टॉस केलाय. चेंडूला बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि सांगितलं जेव्हा जेव्हा मोठा फटका माझ्यावरती पडेल त्यानंतर तुम्हाला पहिल्यांचा रस्ता दाखवेल. त्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना आणखीन एक झटका दिला जातो जय हनुमान मालेवाडी संघाला.
दुसरा षटक पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती. संदीप हजारे गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी सज्ज झालाय. लेफ्ट हँड राऊंड विकेट. पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे स्लो डिलावर पाहिला गेला, थोडासा फसवा चेंडू जरूर होता. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार, तो परत सिंगल या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन बसली ती 16 या आकड्यावरती. 16 धावा आपण पाहतोय. आपण पाहिलं गेलं सायंकाळी गेले कित्येक दिवस झाले सायंकाळी मिलिंद शेठ या ठिकाणी हवेचा जोर एवढा असतो का मॅचेस आपण पाहतो जरा उशिराने सुरुवात कराव्या लागतात. कारण आज पाहिला गेला तरी तो हवेचा जोर जो चालू होता तिथेही मॅच आपण त्यामध्ये खेळवले गेले आणि नेवाली संघाला त्याचा फटका जरूर भेटला. तर सायंकाळी जी मॅच चालू असतात जे समोर खेळणारे खेळाडू आहेत जे 20 एफ मध्ये किंवा डीप एक्स्ट्रा काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये खेळत असतात त्यांच्यासाठी घातक ठरतं या मैदानावरती खेळणं. जी पहिली मॅच चांगला चेंडू डावकरे आताच्या फलंदाजाला टाकलेला. डावकरे आताच्या गोलंदाजाने चेंडू पडल्यानंतर जरासा स्मार्ट पडला, चेहऱ्यावरती जाऊन आपण पाहतो समोर निघाला, नाका समोरून काढलेला चेंडू ज्याला म्हटलं जात आहे. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. लगातार निर्धाव चेंडू पाहिले जातात. अफलातून कामगिरी या ठिकाणी पाहतोय. इथे सुरेख बघा चुकी केले या ठिकाणी. एसटीच्या पाठीमागे आपण पाहतोय परेशने वाईट चेंडू होता त्यावरती एक्स्ट्रा धावा आणि आता स्ट्राईक रोटेट झाले. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होतात तेव्हा तेव्हा मोठं संकट जरूर येतात आपण पाहतोय. कारण नेहमीच म्हणतात राजकारणामध्ये पदासाठी घेतलेला 8 तास आणि क्रिकेटमध्ये विकेटसाठी केला होता 8 तास तो नेहमीच आपण पाहतोय या ठिकाणी धोकादायक ठरतो. पण इथे सध्या तरी फायदेशीर ठरलाय आपण पाहतोय. धनवी 11 या तलवडी संघाला विकेटचा बदल स्ट्राईक रोटेट जरूर झाली होती. आपण पाहायला गेलं ज्या पद्धतीने जे अनुमान मालेवाडीची बॅटिंग आहे त्याच्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे आहे. इथे आपण पाहतोय धनवी 11 जे गणेश तलवडे संघ 2 हात करत असताना मालेवाडी संघाच्या विरोधात पुढचे 2 चेंडू आपण पाहतोय अप्पाचे कशा प्रकारे असणार. सुंदर क्रीडा नगरी चांगलं मैदान. इथे दूरवर होता परेशने पुन्हा एकदा आपण पाहतो एसटीच्या पाठीमागे चुकी केले आणि इथे 22ची एक धाव आपण पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. इथे कटकटीचा प्रयत्न शॉर्ट टर्मिनला शतरक्षक धरून त्या ठिकाणी फसला जातोय. 2 शतरक्षक आपण पाहतो. राजेश त्या ठिकाणी बॅकअप करतो. चांगला बॅकअप त्या ठिकाणी पाहिलं गेलं. एकाच धावेवरती समाधान म्हणायला गेलं. आपण पाहतो दुसरा षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. प्रत्येक षटक 10ची सरासरी राखली गेले. अजूनही 2 षटक जरूर असतील. या 2 षटकात बघूया कशा प्रकारे धावा कुठल्या जातील. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत कालभैरव मालेगाव विपक्ष मानगाव वासरेकोंडा मधील संघ आपण पाहतोय. 20-20 18 पाहिजेत आता. 12 चेंडू 18. बारा चेंडू आहेत आणि विजयासाठी 18 धावांची गरज. अर्ध लक्ष पार केलं जरूर. 2 धावा एक्स्ट्रा जरूर केल्या गेल्यात. आता 12 चेंडू आणि आपण पाहतो 18 धावांची गरज.
खालोटप्प्याचा चेंडू आपण पाहिलं गेलं. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. अजूनही 11 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. गुरुनाथ बाबरे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्ट्राईकला तो फलंदाज विनायक आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज मनोज डावखुरे. आताचा मनोज आतापर्यंत जास्त प्रमाणात निर्धाव चेंडू खेळताना जरूर दिसलाय. पण संघासाठी गरज आहे विनायक आणि मनोजला. गुरुनाथच्या गोलंदाजीवरती पाहूया कशा प्रकारे कामगिरी करणार. इथे पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या साईडने. इथे चांगला फटका आपण पाहतोय. वडिश लॉंग ऑन. चेतन त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव एका धावेत समाधान मला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. याच पद्धतीत धावा वाचवा लागतील. एक एक धावा खूप महत्वाच्या असतील. अजूनही आपण पाहतो 16 धावांची गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. इथे पाहतो विकेटचं बटन आपण पाहिलं गेलंय. झटका दिला जातो जय हनुमान मालेवाडी संघाला. मनोज बाद झालाय. नवीन फलंदाज महेश. तो पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. महेश असेल स्ट्राईकला. चांगला खेळाडू आहे महेश. इथे गुरुनाथ तयार पंचाच्या डाव्या साईडने. हलक्या हाताने ग्लास केलाय चेंडूला. इथे डायरेक्ट हिट केलाय. लक्ष त्या ठिकाणी राहिलं नाही आहे. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आले. एका धावेने स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. 4 चेंडू झाले त्या षटकातले. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. 15 धावांची गरज असेल. प्रेक्षक मायबाप बहुसंख्येने या ठिकाणी अजूनही उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून गोड गोड कौतुक या ठिकाणी करूया. इथे उडवला चेंडू आपण पाहतो. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केला होता. त्याच्याही आवाक्याच्या बाहेर. समीरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे पलीकडे. पाहतोय हे घेतले आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कडे जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. येणारे आपण पाहतो 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय.
उद्या पहिले सुपर सिक्सची पहिली मॅच होईल. अजमेर दामद विपक्ष नवजवान पाशाने. 7 वाजता ही पहिली मॅच या ठिकाणी आपण पाहतोय होईल. त्यानंतर 7:30ला मार्केवाडी ना आजच्या ग्रुपमधून जो संघ क्लिअर होईल त्या संघादरम्यान ती मॅच आपण पाहतो त्या ठिकाणी खेळवली जाईल. एक बायची एक धावा आपण या ठिकाणी पाहतो. एका धावेने स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती. अजूनही 7 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रुपेश तलवडे संघाकडून आपलं भवितव्य आजमावत असताना, कारण गरज आहे आता ही मॅच रुपेश वर्सेस जे हनुमान मालेवाडी अशी राहिली. कारण याच्या हातामध्ये ते 5 चेंडू आहेत. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे आपण पाहतोय समीर कडून खराब क्षेत्ररक्षण झालं, त्याचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी उचलला. अजूनही 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मी पाहिलं गेलंय बाकरीच्या वाड्याच्या मैदानावरती सरपंच चषक मध्ये या गोलंदाजाने ती किम्या साधले. धावा डिफेंड करताना दिसला हा गोलंदाज. 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. इथे चांगला चेंडू, स्मार्ट डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी पाहिली गेली. समोर टाकला चेंडू, उचली घेतला, एसटीच्या हातामध्ये विसावला. एक निर्धाव चेंडू, आत्मविश्वास वाढवला जातो आहे तो धनवी 11 चे गणेश तलवडे संघाचा. आणि एक मोठा फटका, आत्मविश्वास वाढवला जाईल तो म्हणजे ज्या हनुमान मालेवाडी संघाचा. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. आतापर्यंत या गोलंदाजाची किंमत साधले गेले. पुन्हा एकदा तो विक्रम या ठिकाणी करणार का? पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. लाईन कट केली, पंतांनी सांगितलं. सुरेख चेंडू या ठिकाणी पाहतोय. आता 2 चेंडू 5 धावांची गरज. महेश स्ट्राईकला. आता ही मॅच महेश वर्सेस गोलंदाज रुपेश, दोघांमध्ये 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज. रुपेश तयार. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. लगातार निर्धाव चेंडूची सांगता होते. आता 1 चेंडू 5 धावेची गरज. मी सांगितलं संदीप बोराडे सर, कारण या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने किम्या पाखरीच्या वाड्याच्या मैदानावरती सरपंच ट्रॉफी मध्ये केली होती. धावसंख्या वाचवण्यामध्ये नेहमीच यशस्वी ठरलाय. आज त्याच गोलंदाजावरती पुन्हा एकदा मदार असेल. बघा तो एका साईडला उभा आहे, बाकी सगळ्यांमध्ये आता क्षेत्ररक्षण कसं लावायचं ते पंबल असेल. पण इथे आपण पाहायला गेलं जंप बसवला त्यांनी. आत्तावर महेशला डॉट चेंडू फेकले गेलेत. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज असेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, नंतर डबल आला होता. 4 चेंडू 5 धावांची गरज असताना लगातार आपण पाहतोय यांनी 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावेची गरज आहे. ते पाहतोय सुरेख. मैदानात जाऊ नका बाकी फक्त खेळाडू जातील मैदानात. दादा इथे जास्त आवाज करणाऱ्या संघाला पण आधी
तर दुसरा सामना आपण पाहतो धनवी 11 आपण पाहतोय धनवी 11 हा संघ अर्धा तलवडे संघ आपण पाहिला गेला. रुपेशला 1000चा पारितोषिक आणि रुपेश संदीप हजारेसाठी 500 रुपयाचा पारितोषिक.